मित्रांनो, कधी पण कोणाचे घर बांधायचं असलं तर प्रत्येकाला वाटते की आपलं स्वतःचं घर झालं पाहिजे आणि स्वतःचं घर झाल्यानंतर मग तुम्हाला हे अवश्य करणं गरजेचं आहे की देवघर कुठल्या दिशेत कुठल्या जागी आपण बांधलं पाहिजे आणि ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे. कारण की प्रत्येकाचं स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे. तर स्वतःच्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपलं देवाचं जे मंदिर आहे ते कुठल्या साईडनी आणि कसं असलं पाहिजे याचा नियम आपल्याला पाळावं लागेल. कारण की घरामध्ये सगळ्यात महत्त्व म्हणजे सगळ्यात आधी देवाला असते, त्याच्यानंतर अख्खं जग आहे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन देवघर बांधताना हे नियम नक्कीच पाळा. घरातील सदैव सुख राहील आणि शांती राहील. वास्तुशास्त्रानुसार असं शास्त्रात सांगितलं आहे ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी यासोबत अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तर आज आपण नवीन देवघर बांधताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याबद्दल माहिती देणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार हे असं शास्त्र आहे जसं ज्यामुळे तुमच्या घराची रचना कशी असावी आणि कशी नसावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावं. घरातील सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे तुमचं स्वयंपाकघर. कारण याच ठिकाणावरून ऊर्जेचा स्रोत त्यांच्या संपूर्ण घरामध्ये पसरतो आणि त्यानंतर घरातील सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे तुमचं स्वयंपाकघर आणि घरामधील सगळं प्रवाहित होत असतो. त्यामुळे स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आणि कोणत्या दिशेला नसावं वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जर स्वयंपाकघर हे योग्य दिशेला असेल तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे तुमचा परिणाम कुटुंबावरती पण होतो. घरात सदैव आनंदाचं वातावरण राहते. त्याबद्दल देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमच्या घरात असलेला देवघर आणि आणखी एक घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जे देवघर बांधताना तुम्हाला या नियमाचं पालन केल्यास घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला आज आपण नवीन देवघर बांधताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ईशान्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला हवं असतं. कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे. त्यामुळे जर तुमचं देवघर ईशान्य दिशेला असेल तर त्यामुळे तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, वाईट गोष्टीपासून तुमचं संरक्षण होतं, घरात स्थिरता राहते, आर्थिक अडचणी येत नाहीत. बेडरूममध्ये देवघर नसावं. वास्तुशास्त्रानुसार कधीही तुमच्या बेडरूममध्ये तुमचं देवघर नसावं. त्याचा नकारात्मक परिणाम हा तुमच्यावर होतो व घरात गृह वाढत असतात आणि त्याचा नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. पूर्वजांचे फोटो. वास्तुशास्त्रानुसार देवघरात चुकूनही पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूर्वजांचे फोटो हे तुमच्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत. देवघरातील मूर्ती किंवा फोटोचे तोंड अशा पद्धतीने करा जे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला येतील. असं केल्याने वास्तुदोष तुम्हाला लागत नाही आणि पितृदोषही लागत नाही. तर व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.